मला पडलेले स्वप्न मराठी निबंध। स्वप्न म्हणजे मनाची रंगीत चित्र असे म्हटले जाते। स्वप्न पाहणे ही मनाची एक गोड सवय आहे। काही स्वप्न डोळ्या उघड्यांनी पाहिली जातात आणि काही झोपेत पडतात। स्वप्नातल्या गोष्टी वास्तवात आणण्याची हिंमत हवी असे म्हणतात। अलीकडेच मला एक अतिशय सुंदर आणि मनोहर स्वप्न पडले जे अजूनही माझ्या मनावर कोरले गेले आहे। मी झोपेत असताना मला असे वाटले की मी एका सुंदर फुलाच्या बागेत आहे, जिथे नजर तिथे फुलांचे गालीचे असे दृश्य दिसत होते। पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, फुलाचा सुगंध आणि गोड वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्न करत होती। या बागेत चालताना अचानक माझी भेट श्रीकृष्णाची झाली। साक्षात स्वर्ग उतरला असे वाटते। श्रीकृष्ण मला म्हणाले, तू जगात चांगली माणसे बनव आणि सर्वांशी प्रेमाने वाग असे मला वाटले। हे स्वप्न नव्हे, हे माझे भाग्य आहे। त्यांनी मला प्रेम, करुणा आणि मैत्री यांचे महत्त्व सांगितले। त्यांच्या वाक्यांनी माझ्या मनात नवीन आशेचा किरण जगवला। या स्वप्नात मी उडू शकणार होतो, पंख असावेत असे प्रत्येकाला वाटते, पण स्वप्नात ते मिळाले। मी आकाशात उडत होतो, ढगांवर बसलो होतो, इंद्रधनुष्याच्या रंगात खेळत होतो। मला इतका आनंद झाला की आनंद गगनात मावेनासा झाला होता। तिथे मी एक जादुई पुस्तक पाहिले। त्यात लिहिले होते, तू मेहनत करशील तर तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील। प्रयत्नातच यशाचे बीज असते, हेच या पुस्तकाने मला शिकवले। स्वप्न हे केवळ डोळे मिटवले की संपत नाही, तर ते आपल्या आयुष्याला दिशा देतात। स्वप्न तेच जे आपल्याला झोपत नाही। ही ओळ मला आठवली। मी ठरवले की मी श्रीकृष्णांनी सांगितलेले प्रेम, मैत्री आणि प्रामाणिकता या गोष्टी खऱ्या आयुष्यात पाळेल। स्वप्न पाहणे सोपे आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते। मला पडलेले स्वप्न केवळ सुंदर नव्हते, तर ते मला जीवनाचा खरा अर्थ शिकवणारे होते। आता मी ठरवले आहे की स्वप्न पहा आणि त्याचा पाठपुरावा करा। या विचाराने मी पुढे चालत राहील। माझे स्वप्न एक दिवस नक्की साकार होईल, कारण मनात श्रद्धा आणि हातात कष्ट असतील तर काहीही अशक्य नाही। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।